तुम्हाला सांगितलं की लोक लिहून पैसे कमवतात, तर लोक लिहून पैसे कमवतात आणि त्या स्किलला बोलतात कॉपीराइटिंग. नमस्कार, मी पूजा. वेलकम टू डिजिटल कट्टा. आज आपण ही स्किल शिकणार आहोत ज्याचं नाव आहे कॉपीराइटिंग. आता कॉपीराइटिंग हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकलाही असेल. आता ही कॉपीराइटिंग नक्की असते तरी काय? तर कॉपीराइटिंग म्हणजे तो शब्द लिहिला जातो जो विकला जातो, यालाच बोलतात कॉपीराइटिंग. आता ही कॉपीराइटिंग वापरतात कुठे? ऍड्स, सोशल मीडियाचे कॅप्शन्स, त्यानंतर वेबसाईट, सेल पेजेस याच्यावर वापरली जाते. मग आता तुम्ही विचार करत असाल की तरी पण नाही कळत आहे, तर एखाद्या इंस्टाग्राम पेजवर चांगल्या अशा कपड्यांची ऍड आली, ते खाली लिहून येतं कमेंट करा लिंक, जर तुम्हाला याची लिंक तुमच्या डीएम मध्ये किंवा तुमच्या चॅट बॉक्स मध्ये हवी असेल. आता तो जो शब्द आहे त्या शब्दाला तुम्ही ऍक्शन घेता. तुम्ही तिथे लगेच कमेंट मध्ये जाऊन लिंक टाईप करता आणि तुम्हाला त्याची लिंक तुमच्या डीएम मध्ये मिळते. म्हणजे ह्या शब्दांना ऍक्शन घेतली जाते. असेच वेगवेगळे शब्द असतात. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही बाय नाऊ, सेल इज लाईव्ह, कमेंट लिंक अशा विविध प्रकारचे शब्द बघतात. त्याला बोलतात सेल्स वर्ड. आणि हेच शब्द जे पण लिहिले जातात ना, त्याला बोलतात कॉपीराइटिंग. मग फक्त एक शब्द लिहायचा का? तर नाही. कॉपीराइटिंगचे पण विविध प्रकार असतात. तर कॉपीराइटिंग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे कॉपीराइटिंग करता येतात. पण मग हे कॉपीराइटिंग आहे कोणासाठी? ज्यांना फ्रीलान्सिंग स्टार्ट करायचंय, जे स्टुडंट्स असतील आणि त्यांना साईड हसल म्हणून एक इन्कम हवं असेल त्यांच्यासाठी. अजून इंग्लिश यायला हवं का? नाही. ज्यांना हिंदी येत आहेत आणि हिंदीमधून सुद्धा काम करू शकतात. ज्यांना मराठी येत आहे ते मराठीतून सुद्धा व्यवस्थित कॉपीराइटिंग करू शकतात. इंग्लिश मधूनही करू शकतात. आजचा जमाना चॅट जीपीटीचा आहे, त्याच्यामुळे चॅट जीपीटी सुद्धा तुम्हाला कॉपीराइटिंग मध्ये मदत करेल. आता काही लोकांच्या मनात हाही प्रश्न येईल, चॅट जीपीटी आहे तर कॉपीराइटिंग हायर कोण करणार? चॅट जीपीटी हा रोबोटिक आन्सर देतो आणि प्रत्येक वर्ड किंवा प्रत्येक कंपनीला त्यांचं जे पण प्रॉडक्ट असेल किंवा जेही त्यांना लिहून घ्यायचं असेल ते त्यांना भावनात्मक हवं असतं, जे समोरच्याशी जोडलं जाईल आणि ते फक्त माणूसच करू शकतो. त्याच्यामुळे ह्या स्किलला मरत नाही. मग तुम्ही कधी स्टार्ट करताय? आणि जर काही प्रश्न असेल तर नक्की विचारा आणि अशा स्किलसाठी मला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.